पहिला चेंडू पॅडने टाकला आणि अंपायर मात्र हात उंचावतायत। एलबीडब्ल्यूच्या मार्फत मध्ये पहिला विकेटचं पतन होते ते म्हणजे काराव संघाचा। काराव संघाला मात्र मोठा हादरा मिळतोय। काराव संघाचा मोठा मासा गाला लागतो तो म्हणजे फील्डला आणि शून्यावर बाद होतोय हा फलंदाज। त्याचं नाव असेल निखिल। निखिलच्या रूपात मोठा मासा गाला होता नितीन धुले। सुरेख गोलंदाजी ज्याप्रमाणे त्याची फलंदाजी आहे त्याप्रमाणे गोलंदाजी सुरेख आहेत। जबरदस्त गोलंदाजी करतात। आपण का महत्वाचा आहे क्रिकेटचा का महत्वाचा भाग म्हणून त्यांनी दाखवून दिला असं नितीन धुले यांनी। चला पटापट स्पीडअप करा कारण सामना अजून दोन खेळवायचे आहेत। अंपायर जयेश मोते चनाक सोहा। पहिला चेंडू नितीन धुले यांचा। पहिला चेंडू विकेटचा पतन। दुसरा चेंडू काय बॉलिंग करतोय काय गोलंदाजी करतोय हा नितीन धुले। लेग साइडचा स्टंप मात्र उद्ध्वस्त करतोय तो हा नितीन धुले। आणि आपला काय दबदबा आहे बीड संघामध्ये काय क्रिकेट उच्चार दबदबा आहे तो सांगून देतोय आपल्या नसरापूरच्या ग्राउंडवर मैदानावर हा नितीन धुले। ऐकता बीड विलेंचा हा महत्वपूर्ण हिरा मानला जातो नितीन धुले। नितीन धुले यांचे पारितोषिक दयानंद मोहिते यांनी जर हॅट्रिक जर घेतली नितीन धुले यांनी तर त्यांच्यावर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। बघूया नितीन धुले त्या कॅश प्राइजला स्वीकारतात की नाही स्वीकारत। दोन चेंडू दोन विकेट्स कमबॅक पूर्णपणे करतो आपल्या ह्या सामन्यामध्ये परंतु अजून बराचसा खेळ बाकी आहे आणि काराव संघाकडे मात्र बॅटिंगचा पण भरपूर अनुभव आहे। फलंदाजीचा भरणा आहे। शेवटपर्यंत फलंदाजी करू शकता असा काराव संघ। चला मित्रांनो खेळ चालू करा स्टार्ट करा। सागर स्ट्राइकचा फलंदाज सागर नितीन धुलेचा सामना करतील। उलटा चेंडू त्याप्रमाणे मारला परंतु विकेट हॅट्रिक होणार मित्रांनो कारण हे मात्र क्षेत्राचे कधी कॅच सोडत नाही आणि कॅच प्राइजचा मानकरी ठरले ते म्हणजे नितीन धुले। कॅश प्राइजला सन्मान दिलाय नितीन धुले यांनी आणि मात्र खिशाला मात्र कात्री बसत दयानंद मोहिते यांच्या 1000 रुपयाचा कॅश प्राइज नितीन धुले जिंकतोय।